श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 488 चा उर्वरित भाग. हे पाव छद्रोबा यावर सर्वज्ञांनी छन्नी पात्रतेचा दृष्टांत निरूपण केला. कोणा एकाचा पायकू छन्नी पातेला असे, तो आपुल्या गोसावियासी मळे याची सवी दे, तो तयाचे ओकटे ने घे हिताची पर्वते. मग म्हणे याते कोणी राखो राखो का गा याते जो राखेल त्यासी मी ह्या एवढी सोनियाची राशी करीन. तोची सावध झालियावरी जरी म्हणे तरी अवेरू सूरिया हानोनी मारुनी फेडी. तसे अज्ञान मनुष्य परमेश्वरास जीव म्हणतो अथवा देवता म्हणतो, परंतु परमेश्वर त्यांच्या अज्ञान तत्वाबद्दल त्याला शिक्षा करीत नाहीत. पण ज्ञान झाल्यावर जर तो तसेच म्हणेल तर त्याला ह्या सृष्टीत पूर्णरूपी ज्ञान देत नाहीत. सर्वज्ञ म्हणाले, येणे बोधे बोधवंता जे स्वस्थता अति ते चैतन्य विद्यावंता नाही. भक्तजनांनी विचारले, जी याला कशामुळे असे झाले? सर्वज्ञ म्हणाले, एका झाडाची एका शेतीची सवय लागल्यामुळे त्याला असे मळीन तत्व आले. नित्याटन करताना एका झाडाखाली बसला होता. तेव्हा एक शेतकरी त्याला आला. त्याने नमस्कार केला. तो दुसऱ्या झाडाखाली गेला. तेथेही तो शेतकरी आला. काही हुरडा दिला. त्याचा भाव पाहून बोलणे सुरू झाले. मग तो शेतकरी काही आणायचा ते तो घ्यायचा. शेतकरी म्हणाला, माझ्या शेताच्या बांधावर चांगले झाड आहे, तेथे बसा. दुसऱ्या दिवशी म्हणाला, माझ्या माळ्याची सावली चांगली आहे, तेथे बसा. तिसऱ्या दिवशी म्हणाला, माळ्यावर बसा. चौथ्या दिवशी म्हणाला, देवळात झोपता त्यापेक्षा आमची ओसरी चांगली आहे, तेथे झोपत जा. असे आपलेसे करून घेतले. मग एके दिवशी तो शेतकरी मेला. शेतकऱ्याची पत्नी म्हणाली, आता आमच्याकडे लक्ष द्या, आम्हाला सोडू नका. तिच्या म्हणण्याप्रमाणे केले. तेव्हा देशात दुष्काळ पडला म्हणून त्यांना घेऊन निघाला. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.